मित्रांनो, 21व्या शतकामध्ये प्रचंड आपलं जीवन हे धावपळीचं होत चाललेलं आहे. कारण जबाबदाऱ्याचा डोंगर हा प्रचंड मोठा आहे. कोणाला आईचं हॉस्पिटल आहे, कोणाला वडिलाचं हॉस्पिटल आहे, कोणाला मुलाचं शिक्षण आहे, कोणाला मुलीचं शिक्षण आहे, कोणाला रेंट आहे, कोणाला घराचा हप्ता आहे. अशा अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये आहेत. मग हे सर्व टिकवण्यासाठी आपल्याला इन्कम सोर्स करावं लागतं. मग इन्कमच्या मागे आपण धावतो, दिवस म्हणत नाही, रात्र म्हणत नाही, आपण प्रचंड मेहनत करतो. पण यामध्ये होतं काय की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला बरेच वेळेस माहीत होतं, कधी होतं की आपल्याला एखादा आजार झाला त्यावेळेस डॉक्टरनं सांगतं की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, तुम्ही व्यायाम करा. त्यावेळेस आपण फिरण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्याला तर जबाबदाऱ्या आहेतच, हे जबाबदाऱ्या कधी संपणार नाहीत. पण हे जबाबदाऱ्या जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुली करायचं असेल तर स्वतःचं आरोग्य टिकवणं गरजेचं आहे, स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. आता 21व्या शतकामध्ये सर्वांना आम्ही म्हणतो की बाबा तुम्ही थोडं वेळ द्या. तर काही लोक म्हणतात मुलीचं लग्न झाल्यानंतर मी फिरणार आहे, मुलाचं शिक्षण झाल्यानंतर फिरणार आहे, वडिलाचं दवाखान्याचं टेन्शन आहे, आईचं आहे. अशा अनेक कारणामुळे लोक व्यायामाला येत नाहीत साहेब मित्रांनो. मग हे कारण हे आपल्या जीवनाला, आपल्या आरोग्याला धोकादायक आहे. त्याच्यामुळे आपले प्रॉब्लेम्स, आपले स्पर्धा हे चालत असणार आहे. पण त्यामधून देखील आपल्याला स्वतःला 45 मिनिट द्यायचं आहे. 21व्या शतकामध्ये स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं, स्वतःची काळजी घेणं हे काळाची गरज झाली मित्रांनो. कारण सांगू नका, आयुष्य पुन्हा येणार नाही. त्यामुळे किमान 45 मिनिट स्वतःच्या आरोग्याकडे द्या. जय हिंद, जय भारत.